भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संघटक कुलकर्णी यांनी प्रभाग 13 मध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला। या प्रभागामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी जोरदार प्रचार करत नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधलाय। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाला सर्वांगीण विकास काय आहे हे कृतीतून दाखवून दिला आहे। हीच भूमिका लक्षात घेता नगरच्या मनपा निवडणुकीमध्ये भाजपने परिवर्तनाची साथ दिली आहे। आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय भाजपने मनपा निवडणुकीमध्ये ठेवलं आहे। भाजपचे रघुनाथ कुलकर्णी आणि सुनील रामदासी यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 13 मध्ये नारळ वाढवून बीजेपीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। नगर शहराच्या 2018 महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नगर शहराचा एकूण सर्वांगीण विकास करायचं स्वप्न उराशी बाळगलेलं आहे। आज उद्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक संकल्पपत्र तयार होत आहे आणि या संकल्पपत्रामध्ये नगर शहराच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या ज्या विकासाच्या योजना आहेत त्या योजनांची हमी केवळ माहिती नाही तर हमी म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर या नगर शहराचा कायापालट कशा पद्धतीने होणार आहे त्याचं पूर्ण एक चित्र संकल्पपत्रामध्ये आम्ही दिलेलं आहे। आज उद्यामध्ये हे संकल्पपत्र जाहीर होईल। सर्व नगरकरांना नगरवासियांना हे संकल्पपत्र नक्कीच भावेल, नक्कीच आवडेल आणि भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रात झाल्या त्यात 15 महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे महापौर झाले आणि त्या ठिकाणी विकासाची गंगा वाहायला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 7 तारखेला या ठिकाणी नगरवासियांची बातचीत करायला येणार आहेत। सगळ्या नगरवासियांना मी आवाहन करतो की 7 तारखेला दुपारी 3 वाजता गांधी मैदानामध्ये आपण विकासाची गंगा वाहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ऐकण्यासाठी जरूर या आणि नगरच्या तमाम मतदार बंधू-भगिनींना मी आवाहन करतो आहे की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने केंद्रात विकास करायला सुरुवात केली, महाराष्ट्रात विकास करायला सुरुवात केली आणि त्यामुळे केंद्रात आणि महाराष्ट्रात विकासाचं राजकारण करणारे जे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत। प्रभाग क्रमांक 13 मधून किशोर डागवाले, मयूर बोचुघोळ, गायत्री कुलकर्णी, सोनाली चितळे हे उमेदवार मनपाची निवडणूक लढवित आहेत। यावेळी पटवर्धन चौक ते नालेगाव परिसरापर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या रॅलीमध्ये उमेदवारांनी पंतप्रधान मोदी यांचे मुखवटे लावून प्रचार केलाय। प्रसंगी या रॅलीमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे। मान्यवरांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आज आम्ही प्रचार फेरीचं आयोजन केलं होतं। आयोजन करत असताना आज जर आपण पाहिलं असेल का इतक्या प्रचंड प्रमाणात सर्व आमचे मतदार बंधू भगिनी आज या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आज आपण बाकीकडे रॅल्या पाहतो कशा पद्धतीने लोक जमा केले जातात, कशा पद्धतीने माणसं आणले जातात, परंतु इथं सांगायला अभिमान वाटतो की हे सर्व जे जनता आहे हे आमची मतदार जनता आज रस्त्यावर होती आणि याच्यातून एक निश्चित झालेलं आहे का भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार प्रचंड मताने आज या वार्ड क्रमांक 13 मधून निवडून येतात। क्रमांक 13 मधील सर्व 4ही उमेदवार किशोर आसाराम डागवाले, मयूर शिवकुमार बुचुभळ, गायत्री नरेंद्र कुलकर्णी, सोनाली अजय चितळे हे 4ही उमेदवारांची आज भव्य अशी प्रचार रॅली या प्रभागातून निघली होती आणि या रॅलीमध्ये सगळ्यात विशेष म्हणजे उत्स्फूर्त सर्व मतदारांनी सहभाग नोंदवलेला आहे। तरी मी सर्व मतदारांना प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना मी आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं। नमस्कार। प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर।